चला फिल्डिंग लावा, लगेच सामना सुरू करायचा आहे. प्रवीण लक्ष द्या, वेळ होईल कारण आता 2:30 वाजल्यात. पहिल्या फेरीतीला 4था मॅच आहे, त्यानंतर आणखीन 4 मॅच आहेत. चला सामना सुरू होतोय. ओमसाई आगासन संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये पहा मिळतोय आपल्याला. करम बेडेकर आणि निल्सन मडवी ही जोडी पहा मिळते. ओमसाई आगासन संघाची. गोलंदाज पहिलं षटक तेजस मात्रेला पाहतोय. 5 षटकांचा सामना आहे, पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच. लेट्स प्ले. पहिलाच बॉल पूल केलाय, पूल ठरलाय सक्सेसफुल. करंजच्या पाठमधून काऊ कॉर्नरच्या दिशेला पहिला षटकार. जो समोर झाड आहे त्याला झाडाला लागला तर षटकार आहे. पुन्हा एकदा फुलटॉस या ठिकाणी. फलंदाज बाद. फुलटॉस चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता, मिस झाले आणि विकेट गेली. पहिला धक्का ओमसाई आगासन टीमला. 6 या धावसंख्येवरती करम बेडेकर. चला वन डाऊनचा खेळाडू नागराज मुंडे मैदानामध्ये गेला आता. पटका चांगला इनसाइड आउट. टायमिंग सुरेख होतं. नागराजच्या बॅटमधून आल्या षटकाराने ओपन करत असताना 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. दोन चेंडू 12 आल्यात तेजस मात्रेच्या विरोधात. हो या ठिकाणी बॉल हवेत आहे. फिल्डर थोडेसे पाठीमागे राहिले तोपर्यंत 1 धाव. 13 ही धावसंख्या पहा मिळते. 2 to go. 4 चेंडूवरती 13 धावा. 2 षटकार, एकेरी धाव, विकेट. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा फटका जोरदार आहे. पहिला टप्पावरती चेंडू फरार होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. गुड शॉट. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. मिस टाइम आहे. कॅचचा कॉल. टिपलाय झेल. संपलाय तो. मात्र फलंदाज निल्सन मडवीचा खेळ. विकेट मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये जरी धावा आल्या असल्या तरी सुद्धा सलामीची जोडीला बाद करण्यात यश मिळवलं तेजस मात्रेने. आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आहेत ते एकूण
17. 2-17. नवीन बॅटर विनायक मुंडे. उसरगड संघाचा 12वा खेळाडू नाही आहे. हो एज आहे. चेंडू पाठीमागे चाललाय, अडवलं गेलंय, स्टॉप केलं गेलंय. तोपर्यंत एक धाव मिळाली. गोलंदाज ऋतिकला पाहतोय. आपल्या कल्याण डोंबिवली असोसिएशनच्या नियमानुसार ज्याचा 12वा खेळाडू नसेल त्याला 2 धावांची पॅनल्टी आहे. त्यामुळे उसरगड टीमला 2 धावांची पॅनल्टी लागली आहे. आम्ही शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा टार्गेट होईल त्यांचा तेव्हा आम्ही त्या 2 धावा ॲड करू. टोटल तीच राहील टार्गेट टोटल. हो ऑफड्राय करायचा होता. चेंडू फर्स्ट स्लिपला विनायकला पाहतोय आपण. डावकुऱ्या हाताचा बॅटर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऋतिक 18 धावा झाल्यात. 2 षटकार जरूर आले. पहिल्या ओव्हरमध्ये 1 चौकार आला. मध्ये 2 खेळाडू बाद होत असताना सुद्धा आपण पाहिले. हो पुन्हा एकदा बिगिट करायचं होतं. चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातोय. डॉट बॉल. फुलटॉस. चांगला फटका ताकदवर आहे. खूपच लांब षटकार विनायक मुंडेच्या पाठमधून. धावसंख्या 24 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचत असताना पुन्हा एकदा वन्स अगेन बॅटच्या रडारामध्ये आलाय. फेकून दिलाय. लागोपाठचा दुसरा षटकार विनायकच्या पाठमधून. सुरुवातीला 2 चेंडू डॉट खेळला होता. त्यानंतर स्टँड अँड डिलिव्हर जागेवर उभा राहून हे 2 षटकार ठोकले गेलेत. धावसंख्या आता वेगाने वाढत असताना 30 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. लास्ट टू गो. पॉवर प्ले मध्ये अत्यंत चांगली बॅटिंग. अद्यापर्यंत 4 षटकार आल्यात पॉवर प्ले मध्ये. फुल टॉस 5वा येईल का? बाहुबली षटकार डीप मिड विकेटच्या वरून. लागोपाठचे 3 षटकार. विनायक मुंडे ऑन द फायर. 2 ओव्हर 36 धावा 2 विकेट. आगासन संघ. पहिल्या 3 चेंडूवरती 1च धाव होती आणि त्यानंतर शेवटच्या 3 चेंडूवरती 18 आल्या. याचंच नाव आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये असे चढ उतार तुम्हाला पाहायला मिळतात. कधी कधी 6 बॉल 6 करायचे असले की फलंदाजी करणाऱ्या टीमवरती प्रेशर असतो आणि जेव्हा 6 बॉल 36 असतात तेव्हा गोलंदाजावरती. हे आपण चित्र सातत्याने क्रिकेटमध्ये पाहिलं आहे.
त्यामुळे आता या धावा बनल्या गेल्या त्या 36. गोलंदाज पुन्हा एकदा तेजस आलाय, ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. धावा खर्च केल्या होत्या त्या 17 होत्या. बॉलला उडवलं, मिस टाइम आहे, मिस टाइम ऋतिक. गुड कॅच, चांगला झेल टिपलाय. अगदी जजमेंट चांगलं होतं, बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला. चेंडूवरती नजर ठेवली आणि नागराज मुंडेची विकेट. नवीन बॅटर केजू मुंडे. तेजसला विकेट मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गेल्या, त्यानंतर तिसरी विकेट पहिल्याच बॉलवरती. हाफ ट्रॅकर, चेंडू चाललाय लॉंगलेगच्या दिशेला. आउटफील्ड पास आहे, चौकार. धावसंख्या 40. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पुल करायचा होता. बराच वेळ बॉल हवेत होता. एकेरी धाव. पुन्हा एकदा बिग हिट, जबरदस्त चपराक दिली आहे. चौथा षटकार आहे विनायक मुंडेचा लागोपाठ. मागच्या षटकामध्ये 3 बॉल 3 आणि आता पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. धावसंख्या 47. 47 धावा. जबरदस्त बॅटिंग केली आहे. सुरुवातीला थोडा वेळ घेतला विनायकने, मात्र त्यानंतर आक्रमणाला केली आहे सुरुवात. या ठिकाणी स्लोअर चेंडू फेकला माझा. आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉल. एक अवांतर धावेने ओढ असताना चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय ओमसाई आगासन आणि एकीकडे आमचा ओमसाई MTC सूरज. हॅलो, या ठिकाणी पाहतो आपण पुन्हा एकदा गेलाय आणि जाता जाता देऊन जाईल या 6 धावा. षटकार. 5 बॉल 5. मगाशी सुद्धा दावडी संघाच्या
रुपेश पाटीलने 5 बॉल 5 मारले होते आणि आता विनायक मुंडे 5 बॉल 5 वाईड होता नाही. ओ पाहतोय आपण चांगला चेंडू होता. चेंडू डॉट थोडासा दिवसा मिळत असताना मागच्या ओव्हरमध्ये त्याने 3 आता 2 मारले आणि षटकाची सांगता झाली. ओव्हर तिसरं संपलंय. धावसंख्या एकूण 56. 3 ओव्हरमध्ये ओमसाई आगासन 54 धावा. सामने जरा स्पीडअप करा कारण वेळ होईल. पंच ठीक आहे. आता ड्रिंक स्टॉल याच्यानंतर एकत्र येऊन देऊ नका जास्त वेळ कारण आता 2:45 वाजलेत. पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच आहे. याच्यानंतर 4 सामने खेळवायचे आहेत. 54 धावा. चला 3 ओव्हरचा खेळ संपला. 54 लागल्यात स्कोरबोर्ड वरती. गोलंदाज निकेत आलाय. चौथं षटक. पहिलाच बॉल उडवलाय केजीच्या बॅटमधून. पहिला षटकार. धावसंख्या 60. मागच्या सामन्यामध्ये 89चा हाय स्कोर होता दावडे टीमचा. एकच धाव. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 13. त्यानंतर 19. 17. पहिल्या 19. त्यानंतर 18 मागच्या ओव्हरमध्ये आल्या. पुन्हा एकदा यावेळेस मिस टाइम आहे. जास्त उंची लांबी कमी आणि केलंय काय फिल्डरने. 2 धावा. दोन धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पुन्हा एकदा फुल टॉस षटकार. हा वैयक्तिक 10 बॉल 38 वरती खेळतोय. त्यामध्ये 2 चेंडू डॉट होते. हा एकूण 3 डॉट होते. पुन्हा एकदा फुल टॉस. फिल्डर आल्या चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटचा संधी होती ते मात्र टप्प्याने थ्रो आलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 71 धावा. शेवटचा चेंडू फुल टॉस होता. स्लोवर होता.
मात्र फायदा उठू शकले नाहीये. विनायक एक धाव मिळत असताना स्वतःकडे स्ट्राईक आले. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. सेव्हन 72 धावा. 4 ओव्हर 72. शेवटचं षटक पहा मिळतं तुम्हाला. दीक्षित शेवटचं षटक दीक्षित घेऊन आलाय. पुन्हा एकदा त्याच दिसेला आणखीन एक षटकार. विनायक मुंडे ऑन द फायर. 46 या आकड्यावरतीच विनायक खेळत असताना या स्पर्धेतील पहिला अर्धशतक पाहायला मिळेल का? फुल टॉस. आज विनायकला सर्व वाह. खराब फिल्डिंग. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 50 कंप्लीट. पहिला खेळाडू ठरलाय. पहिला खेळाडू ठरलाय ओमसाई आगासन संघाचा विनायक सुरेश मुंडे. व्हेरी वेल प्लेड. मस्त बॅटिंग केली आहे. बॅट दाखवायची आहे. यस षटकार अद्यापर्यंत त्याच्या बॅटमधून आले ते 7 षटकार आले. पुन्हा फुलटॉस. 8वा करतोय काय? खूपच लांब गेलाय. अठ्ठ्याऐंशी झाल्या. मागच्या सामन्याचा हाय स्कोर होता 89. आणि निश्चित आता तो हाय स्कोर या ठिकाणी ब्रेक होईल. पुन्हा एकदा उडवलाय. आता मात्र मिस टाइम आहे. ऋतिक झेलकानी फलंदाज बाद. बिग विकेट. मात्र जाता जाता विनायक मुंडेने काम केलं. छप्पन्न धाबांची इनिंग साकारली. 16 चेंडू 56 धाबा बनवल्या. त्याच्यामध्ये 8 षटकार होते. हा 48 धाबा त्याच होत्या. एक चौकार 52 आणि 2 डबल होत्या. जबरदस्त इनिंग साकारली. वेल प्लेड. ओमकार पाटील न्यू बॅटर. शेवटचे 2 चेंडू. फुलटॉस. 4 धावा. चौकार. गुड शॉट. (92) 92 धावा झाल्यात. हाय स्कोर या स्पर्धेतील.
थोडासा बाउन्स होता, चेंडू गेला डॉट आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपला. एकूण धावा झाल्यात 92 झाल्यात आणि 2 धावांची पॅनल्टी आहे ती मुसरगडला, म्हणजे 94 झाल्यात आणि 95चं टार्गेट असेल ते उसारगड टीम समोर. 95 टू विन. हॅलो. ओम साई आगासन टीम, आपला देखील 12वा नाहीये, तुम्हाला देखील 2 धावेची पेनल्टी. पहिल्या ओव्हर नंतर आपण ऍड करू. ओके ओमकार. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर. नमस्कार, तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जर्मन स्पोर्ट दहीसर बोरीची भव्य दिव्य 2 दिवसाची क्रीडा स्पर्धा. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम. शो द गुड क्रिकेट गेम ऑन. स्विच हिटचा प्रयत्न, पहिलाच बॉल फुल टॉस, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. ऋतिक आणि तेजस अशी सलामीची जोडी तुम्ही पाहता. VCC उसारगर त्यांना फाईट करत असताना ओम साई अगासन या 2 टीम मध्ये. लक्ष भलं मोठं, 92 उभारल्या, 2 धावेची पॅनल्टी, 94-95चं टार्गेट समोर आणि या लक्ष्यापर्यंत पोहोचत असताना 19 सरासरी प्रतिषेधकामध्ये का बॅटिंग केली पहिल्या पूर्वार्धामध्ये. विनायक मुंडे नावाचं वादळ अक्षरशः बरसलं, ज्यानं या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक
केजू मुंडे सज्ज होईल. पुढचा बॉल फुल टॉस. नो बॉल घोषित केलाय पंचांना आणि इथे मात्र तुम्ही पाहता फुल टॉस होता. फुल टॉस करायला हवा होता. बॅटच्या वरती बॉल लागला ऋतिकच्या. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगल +1. नऊची एक ऍड करू धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या 2 या खड्यावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक केजू मुंडे पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये आला. उडवलाय बॉल. चाललाय बाउंड्री लाईटच्या दिशेनं. डीप बॅकफूट स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिला टप्पा घेत चौकार. दिव्यांश वालिलकर देखील आमच्या सोबत. आपलं स्वागत. पुढचा बॉल 23 तर बॉल पडल्यानंतर बॉल डीप राहिला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 6 धावा स्कोरबोर्ड वरती. चं टार्गेट आहे. बॅटला बॉल स्पर्श होऊन बॉल वेगानं चालला बागे. फिल्डर धावतोय. त्याला वेट करून बॉल फाईन सीमा पार आला. आणखी एक चौकार. चौकाराच्या बरोबरीनं रन संख्या डबल विजिट मध्ये 10 धावा तुम्ही पाहता. पुढचा बॉल आणखी एक बॉल चाला वेगानं. बॉल कव्हर सीमारेषेच्या बाहेर लागोपाठचा दुसरा दमदार चौकार. चौदा रन स्कोरबोर्ड वरती. पुढचा बॉल उडवला पाठच्या रडार मध्ये. उंच आणि लांब बसला. फिल्डर तुम्ही पाहता ओमकार पाहतात ते पाहतच राहतील. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. लक्ष्य 95चं. धावा धावपलकावरती 20. 2 धावा पॅलेंट्याच्या आपण ऍड करू. 12 मॅन नाहीये. ओम साई अगस्टनच्या धावा धावपलकावरती 22. नरेशजी जेपाल साहेबांचा शुभागमन झालाय. या नरेशजी जेपाल साहेब आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. या नरेशजी जेपाल साहेबांचा शुभागमन झालाय. पेलवान आहेत खऱ्या अर्थानं. या आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. नरेशजी जेपाल पेलवान आपलं स्वागत आहे. बावीस धावा स्कोरबोर्ड वरती. मिडल ऑफ फिल्डर बीट झालेत. लॉंग ऑन ओमकार
तोपर्यंत या बॉलवरती भेटूया सिंगल. फटका चांगला आहे. बॉल चालला मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षक दर्गेला सलामी देणारा आउट ऑफ दी युजो मॅक्सिमम षटकारचा. बघा समोर झाड आहे. जर या झाडाच्या पाल्याला जरी बॉल लागला तरी षटकार आहे, लक्षात असू द्या. ही अनाउन्समेंट आम्ही पहिलेच केली. 8 फीटच्या वर वॉर शॉट. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह एक्स्ट्रा कव्हरला बॉल दन 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 करत चाललाय. सीमा पार चौकार. चौकाराच्या बरोबरीने स्कोर पुढे चाललाय. 35 धावा. बघा नारिवडी संघ जर तुम्ही असाल तर लगेचच उपस्थित राहा. बघा लाईव्हच्या माध्यमातून डॉट बॉल. फटका चांगला घ्या पदे लॉंग ऑफ सीमा पार. 95चं चेस करत असताना हेच सांगत असतात दोन्ही सलामीवीर. आम्ही देखील आता मात्र आक्रमण करू आणि तेच आक्रमण चौकाराच्या बरोबरीने धावा धावपलकावरती. एकोणचाळीस. बघा लक्षात असू द्या पॅलेंटीच्या धावा ऍड केल्या नव्हत्या. काही मिस्टेक स्कोरर आमच्या गावचे काही हरकत नाही. प्रोफेशनल आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या केजू मुंडे लक्षात असू द्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 19 आल्या. टोटल 39 आणि 2 धावा पॅलेंटीच्या. टोटल धावा 41. दिव्यांशला तुम्ही पाहता. दिव्यांश वालीलकर मॅचला एन्जॉय करतायत. 18 बॉल आणि 54ची अजूनही गरज या मॅच मध्ये. केजू पुन्हा एकदा सज्ज. उडवलाय बॉल फिल्डरच्या हातामध्ये. विनायकनं टिपलाय झेल. ज्या विनायक मुंडेनं पहिला पूर्वार्ध अक्षरशः अर्धशतकाचं गाजवलं आणि त्यानं टिपलाय झेल विकेट. विकेट मिळती आहे ऋतिकची. निकेत आलाय मैदानामध्ये.
पुढचा बॉल 8 फीटच्या वर नो मॅच लाईन मध्ये बॉल लाईन झाली आहे. सेकंडचा कॉल निकेतनं दिला. डैजनला फेकी तोपर्यंत 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 43. तुषार झेपाल गुणलेखाच्या भूमिकेत दहिसर बोरीचे टाईट खेळण्याचा प्रयत्न बीट केला केजून आता निकेतला. डॉट बॉल पुढचा बॉल आडवा बॅटनं खेचला ऑन साइडला टर्न केला. फिल्डर जोपर्यंत मिड विकेट जाईल तोपर्यंत फेकी ॲक्युरेट होती. रॉकेट थ्रो होता. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय 45 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ज्या केजू मुंडेनं पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 20 त्याला पुन्हा एकदा अमोत हिट केला. 4 मध्ये 4 खर्च ज्यामध्ये एक महत्वाची विकेट ऋतिकची घेतली. केजू पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 2 ओव्हरमध्ये धावा 39 आल्या. त्याच्यानंतर कुठेतरी स्कोर थांबला गेला. आतापर्यंत 4 रन 5 बॉलमध्ये त्यामध्ये 2 डॉट बॉल 2 डबल 1 विकेट आली आहे. कुणाल म्हात्रे पीसी वरती त्याचे 2 कॅमेरामॅन त्यांचं देखील स्वागत. आणखीन एक डॉट बॉल आणि अशा रीतीनं 3ऱ्या ओव्हरचं खेळ संपलं. या ओव्हरमध्ये 4 धावा यशस्वी षटक राहिलं केजूचं. केजूला कॅप्टननं काय इन्व्हाइट केलं याचाच कारण पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या त्यानंतर पुन्हा इन्व्हाइट दिलं त्याच्यावरती विश्वास. त्या विश्वासाला सार्थक उतरला. त्यानं 4 धावा देत असताना ज्याला विकेट 1 मिळवला आणि धावा धावपलकावरती 45. बारा बॉल 50ची अजूनही गरज आहे. मॅच इथून संपली नाहीये. मोठे हिट मारावे लागतील. ओमकार आलाय. ओमकार रफारीच्या उडवला डिस्टंट विकेट. फलंदाज बाद. पुढचा बॉल विकेट मिळाली ओमकारला. उडवलाय बॉल. आल्या आल्या आक्रमण मेन विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ द फार. मॅक्सिमम आलाय. तुम्ही पाहता बॅटर शुभमच्या बॅटमधनं.
पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. बोट हाईट खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 57 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील. आणखीन एक उडवला लॉग ऑन ला फिल्डर विनायक. ते बघतात आणि बघतच राहतील त्याच्या वाक्याच्या बाहेर. आणि अशा रीतीनं 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 63. कारपेट एक बॉल 1 धाव खर्च केली. इथे तुम्ही पाहता तोपर्यंत दुसरेचा प्रयत्न 2 धावा. सगळीकडे तुमच्या समोर बॉल शिल्लक असतील 5 बॉलमध्ये 30ची गरज. 5ची बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच मारावे लागतील. षटकार विनायक आला. विनायक मुंडे बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही त्याला पाहता. ज्यानं 56 धावेची एक मॅरेथॉन इनिंग साकारली पहिल्या पूर्वार्धामध्ये. त्याचं नावाचं वादळ आलं. झेलची शक्यता इथे सोडलाय झेल. 4 बॉल 30. अवघड आहे आता मात्र VCC उसारगळ टीमसाठी. शर्लापासून दूर व्हाईट बॉलचा इशारा. पुढचा बॉल आणखीन एक डॉट बॉल. 66 धावा धावफलकावरती. आणखीन एक डॉट बॉल. या बॉलवरती 1 धाव आली आहे. एका धावेच्या बरोबरीनं 67 धावा. पडल्यानंतर बॉल खाली झाला. डॉट बॉल. ओहो फटका चांगला आहे. शेवट गोड केली आहे. सामना जिंकला होम सायगासन टीमनं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम बॉयज. VCC उसारगड तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. आणि या मॅचचा मारतो मॅच नो डाऊट बॅटिंग केली पहिल्या पूर्वार्धामध्ये 56 धावेची केली करणारा पहिल्या अर्धशतक या स्पर्धेमध्ये तो विनायक मुंडे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या साहिल तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत.